म्हणजे हे होणारा सामना म्हणजेच विराट सेना विरुद्ध देवांश भैया आणि पुष्कर भैया क्रिकेट क्लब. तर चला सामना सुरू करू. होता फायनल सामना, अंतिम महामुकाबला. पहले गेंद आशीष मेरुलिन की. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स हिट. चांगला प्रहार सीमारेषा पार. येतोय तो कृष्णा गवळीच्या फळीतून चौकार. यावेळेस चांगला प्रहार. डिक्लेअर झोन. येतोय तो 2 धावा. एक वेळेस थर्ड मॅनला तर दुसऱ्यांदा फाईन लेगला. दोन्ही बाजूने प्रहार करतोय तो ऑल इंडिया आयकॉन कृष्णा गवळी. ऑनलाईन स्कोरर अपडेट करा. पुन्हा एकदा गोलंदाजीवर तयार. आशिष सामना करेल तो कृष्णा. हो यावेळेस इनसाइड एज आणि मोठा झटका. मोठा गडी बाद होतोय. आउटसाइड एज म्हणतात त्यांना. माझं पुस्तक आज हरपलंय, परंतु ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते सांगत आहे त्याला आउटसाइड एज म्हणतात. ओ धन्यवाद. आणि मोठा मासा गळ्याला लागलाय कृष्णा गवळीच्या रूपात. आशिष मेरुले यांचा पहिला झटका. ओके डीजे ओके. ओके डीजे ओके. हा तर या ठिकाणी पहिला झटका लागला. पहिला गडी बाद. आता पाहता कोण येतोय फलंदाजीवर. येणार भाई लवकर. हा आता फलंदाजीवर आला तो अमर गायकवाड. उंच पुरा खेळाडू. अतिशय उत्कृष्ट शरीर सृष्टीचा हा खेळाडू अमर गायकवाड. पाहत आपल्या संघासाठी काय करतो. पंच काय करायचं मग पाय फाकून. पंच थकले, पुरं गाव थकले, परंतु एकटा हा अतुल शेळके भिडत आहे वस्ताद यांचा आशीर्वाद घेऊन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आशिष यांचा. सामना करेल तो अमर गायकवाड. लेग अंपायर जरा उभं टाका. जरासं दाखवा ताकद. काय गळपट आहे तुम्ही गोलंदाज आहात. ताकद दाखवा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आशिष यांचा अमरसाठी. पाहता अमर काय करतो आपल्या संघासाठी. ओके. ओहो काय चांगला चेंडू. व्हाईट यॉर्कर म्हणतात या चेंडूला. अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच गोलंदाजीच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट चेंडू हा मानला जातो. हे चेंडू जो टाकतो तो यशास पात्र ठरणारा गोलंदाज ठरतो. हिंगोली जिल्ह्यात हा चेंडू फक्त एकच गोलंदाज टाकतो, ते म्हणजे अतुल शेळके. 140 प्लस. बाकी अजून कोणाला तसं जमलं नाही आणि इथून पुढे जमणारही नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आशिष यांचा. यावेळी डावखुऱ्या हाताचा फलंदाज सौरभ बिराजदार अटकलाय आणि भटकलाय. पुन्हा एकदा एक मोठा झटका लागताना. खरोखर एक गोष्ट सांगण्याजोगी आहे या खेळाडूंबद्दल. काय एनर्जी लेवल. बॅक टू बॅक सामने खेळायलेत. अतिशय थंडीच्या माहोलमध्ये गरम असे सामने. काय की त्यांना माहित आहे ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी आपल्याला करणं आहे. हारो का जिंको हे महत्वाचं नसतंय,
परंतु विश्वास जिंकणे हे महत्वाचं असते, खेळ दाखवणं महत्वाचं असते आणि तेच करत आहेत हे खेळाडू. अतिशय चांगले खेळाडू, ना तंटा ना लफड ना झगड, नाहीतर अतिशय खेळीमेळी त्या वातावरणात नसता. ओहो, मोठा प्रहार, विक्की मुंबईकर उपस्थित, चांगला या ठिकाणी झेल आणि पुन्हा एकदा एक गडी बाद. काय सुंदर गोलंदाजी, पहिल्या 2 चेंडूत एक मोठा प्रहार आणि दुसरा डिक्लेअर झोन आणि त्यानंतर 2 गडी बाद. तर आपण होतो कुठं, 3 गडी बाद. तर मी म्हणू लागलो की हा, या खेळाडूंची एनर्जी लेवल पहा, अतिशय चांगले खेळाडू. नाही, एकच खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये आज एनर्जी मध्ये टिकला आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर अतुल दमदार शेळके. खरोखर धन्यवाद सर. तुमच्या तोंडातून गोड शब्द निघले माझ्याबद्दल, नसता मला सकाळपासून तर कोणीच गोड बोललं नाही, तुम्ही बोलले, धन्यवाद. शब्द गोड आहे म्हणून लोकांना आपली ओढ आहे. खरंय सर, खरंय. नाहीतर आपण ना, तर आपण बोलवलं तरी जात नाही हो, पण इथं न बोलिता येतो, कारण की मला माहित आहे सन्मान्य आमदार साहेबाचा आशीर्वाद आहे, मजाक नाही. देखिए अतुल जी, नाम है बदनाम है, अपनी अलग पहचान भी है. त्याच्यामुळेच तर मायबापानं नाव ठेवलंय अतुल, ज्याची तुलना होऊ शकत नाही असा तो. तर एक षटक समाप्त झाले, धावसंख्या 7 धावा, 3 गडी बाद. अंतिम सामना सन्माननीय लोकप्रिय युवा सेना जिल्हा प्रमुख आदरणीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित, तसेच सन्माननीय आमदार कार्यसम्राट संतोषरावजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय वस्ताद आदरणीय श्रीरामदादा बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मानाचा शिवछत्रपती चषकाचा हा अंतिम दिवस, अंतिम सामना आपल्या भेटीला येतो आहे मध्यरात्रीमध्ये. सर, एवढ्या रात्री सुद्धा पारितोषिक येतंय, म्हणजेच सन्मान्य आमदार साहेबांचे लाडके भाषे अजय मुंडे यांच्याकडून 1100 रुपयाचं जर हॅट्रिक घेतली तर हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. काय बघा बघा, 2 वाजता रात्रीच्या, बापू. धीरज भोईर आले बॉलिंग साठी आता. 3 वाजले पहा. पहिला बॉल यॉर्कर टाकला, वाईड यॉर्करने सुरुवात करत असताना धीरज भोईर मागच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली. धीरज भोईरने 12 धावा देत असताना 3 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि बक्षिसांची वर्षाव नेहमीच होईल. मग क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते कुठेही पोहोचतात. ऑफ्टरच्या बाहेर टाकला हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. व्हाईट बॉल, नो बॉलचा नियम हा असा आहे, जर क्रिजच्या समोर बॉल पिचच्या बाहेर पडला तर तो नो बॉल, क्रिजच्या मागे जर बाहेर पडला तर मग तो व्हाईट बॉल. हा नियम आहे आयसीसीचा. सर, आयसीसी देशात चालती, इथं एसीसी चालती, आकाश कदम क्रिकेट बोर्ड. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, कॅप मध्ये चाललाय आणि आणखी एक धाव. परंतु अतुल दादांना मी सांगेल की आयसीसी बरोबर मी एसीसी सुद्धा संमती घेतली होती हा निर्णय सांगण्या अगोदर. सर, इथं ते घ्यावं लागते आणि मुन्ना खान सर यांचं पुस्तक वाचावं लागतं, तेव्हाच तुम्ही डिक्लेअर असं डिसिजन देऊ शकता. 9 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. ओ लीडिंग एज, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पहिल्या अटेम्प्ट मध्ये एक टप्पा खात बॉल स्टॉप केलाय विकी मुंबईकरने. तोपर्यंत 1 रन या बॉलवर. अमर गायकवाड, आतिश दारेकर या जोडीला धावा काढाव्या लागतील. ऍक्शन रिप्ले, लीडिंग एज होता, बॅटचा स्पेस पूर्णपणे बंद केला, त्यानंतर एक टप्पा खात चांगला स्टॉप, डिक्लेरेशन झोन पासून रोखला हा बॉल. 1 रन वाचवली विकी मुंबईकरने. फुल टॉस बॉल सरळ समोर मारलाय, काऊ कॉर्नरला, बॉल जाईल सीमा पार. चांगला फटका होता फुल टॉस बॉलला, लोअर फुल टॉस बॉलला, ऑन साइडला काऊ कॉर्नर, वाईड इच लॉंग ऑनच्या मधोमध बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय अमर गायकवाड.
अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल अमरला. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 14 वर पोहोचली आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जमिनीलगत मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आशिष, त्यामुळे हा डॉट बॉल येईल. चांगला खेळ केला आज आशिष मेहरुलने, तो आयकॉन म्हणून आला आणि आयकॉन म्हणून त्याने साजेसाच खेळ केलाय. आशिष मेहरुल भारतातला एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू. पहिल्या सामन्यात बॅटिंग चांगली केली, त्यानंतर सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये तो गोलंदाजी चांगली करतोय. आणखी एक इनसाइड आउटचा प्रयत्न, कॅप मध्ये मारलाय बॉल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 3 फलंदाज बाद, 15 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आहे. बघा जवळपास ठीक 9-9:30च्या दरम्यान कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार संतोषरावजी बांगर साहेब मैदानावर आले होते आणि आता रात्रीचे 2:45 वाजतायत, तरी सुद्धा ते एका जागेहून हल्ले नाहीयेत. म्हणजे किती क्रिकेट बद्दल कुतूहल किंवा आपल्या आयोजन मंडळीने आपल्या सहकार्याने जे आयोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी मनामध्ये किती आदर आहे त्याचं एक उत्तम उदाहरण. कारण कुठलाही राजकीय व्यक्ती इतका वेळ मैदानावर आणि खास करून मध्यरात्रीपर्यंत थांबतच नाही, हे खूप कमी वेळा घडतं. आणि याचमुळे आदरणीय आमदार साहेब या परिसरातील लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत. 288 आमदार वेगळे आणि सन्माननीय आमदार साहेब वेगळे, असं काहीसं वेगळं व्यक्तिमत्व आहे अखंड महाराष्ट्रामध्ये. आताच काल परवा एक संघ आला होता खेळायला, ते म्हणे आम्ही फक्त आमदार साहेबाला भेटायला आलो. म्हणलं यार तुमची बॅड लक, आमदार साहेब मुंबईला गेले. म्हणलं खेळा ना, खेळा तर चालूच आहे मध्ये, पण आमदार साहेबाला भेटायचं होतं. तर असे काहीशे सर्वच महाराष्ट्रामध्ये त्यांचे फॅन फॉलोइंग आहे, कारण की त्यांनी केलेलं कार्य लोकांनी डोळ्यानं पाहिलं. गरिबांना जिथं लागेल तिथं मदत, ज्यांना दवाखान्याचा खर्च, कुणाच्या सुखादुखात मदत, तर एक मदतीचा हात नेहमीच पाठीशी असतो. म्हणून कळमनुरी विधानसभा नाही तर अखंड हिंगोली जिल्हा यांना धीर असतो की काय टेन्शन घ्यायचं नाही, आपल्या मागे एक हात खंबीरपणे उभा आहे. नाही तेच बोललो मी की असे राजकीय व्यक्ती खूप कमी असतात, मुळात नसतातच. आणि असे राजकीय व्यक्ती घडताना तुमची सुरुवात शून्यातून झाली तरच तुम्हाला या सर्व गोष्टींची जाण असते. आणखी एक चांगला लेग कटर आशिष मेहरुल अक्षरशः नाचवतोय आपल्या बॉलवर. असाच हा खेळाडू एक दर्जेदार अष्टपैलू बनत नाहीये आणि असाच हा खेळाडू आज भारताचं टेनिस बॉल क्रिकेट गाजवत नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना आशिष. आणखी एक अवे फ्रॉम द बॉडी, फुटवर्क बिलकुल नव्हतं. म्हणतात ना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि फलंदाज असाल तर क्रिकेटमध्ये फुटवर्कची खूप गरज आहे. नेटवर्क नसेल तर कॉल येणार नाही, फुटवर्क नसेल तर धावा मिळणार नाहीत. यॉर्कर टाकला होता प्रचंड वेगाने, अपील करता आहेत आशिष मेहरुल. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. फायनल मॅच मध्ये मेडल षटक टाकण्याचा पराक्रम केलाय आशिष मेहरुलने. 6 बॉल निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी आज हा आयकॉन, अगदी सुपर आयकॉन प्रमाणेच खेळलाय. नाव आहे आशिष मेहरुल आणि हे नाव सध्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये अक्षरशः आपल्या नावाचा डंका पिटवतोय. फायनल सारख्या मॅच मध्ये मेडन ओव्हर निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केलाय आशिष मेहरुलने. चांगली गोलंदाजी आशिष मेहरुल यांची. 2 षटक 7 धावा 3 विकेट. अमर गायकवाड सारख्या आणि आतिश धारेकर सारख्या बॅटरला शांत ठेवलं मागच्या षटकामध्ये आशिषने. धीरज भोईर बॉलिंग साठी. धीरज भोईर आता बॉलिंग साठी येत आहेत. ठाणे परिसरातला हा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल स्विंग अँड मिस, समोर आले होते. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. विकेट किपर पप्पू तोडकर यांच्या हातामध्ये. आज गोलंदाज आशिष मेहरुल असतील किंवा पप्पू तोडकर असतील आणि आयकॉन पदाला साजेसा खेळच केलाय, चांगली कामगिरी केली.
यॉर्कर बॉल खोदून काढला आहे. बॉल कॅप मध्ये चाललाय. बॅटची कडा लागून पण तो थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विकी मुंबईकर. त्यामुळे आणखी काही धावा जोडल्या जातील धावफलकावर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 16. अमर गायकवाड स्ट्रायकिंग एंडला. आज अमरची बॅट थोडीशी शांतच दिसली, कारण एका मॅच मध्ये कृष्णाने अर्धशतक झळकावत सामना जिंकवला. यावेळी शांत बॅट, परंतु आता सांगतोय अमर बॉल हवेत खेळला पण तो क्षेत्ररक्षक होते. बॉलच्या खाली विकेट येते. अमर गायकवाडचा संघर्ष होईल समाप्त आणि आणखी एक धक्का लागतोय या सामन्यामध्ये टीम विराट सेना संघाला. विराट सेना पूर्णपणे दबावात पाहायला मिळतोय आता हा संघ. 16 धाबांवर हा चौथा धक्का लागतो आहे या लढतीमध्ये, अंतिम मॅच मध्ये. विराट सेना संघाला विराट सेना अंबाजोगाई कॅप्टन कृष्णा. मागच्या मॅच मध्ये काय बहादर खेळ केला होता कृष्णाने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, शरीरावर जाऊन आदळतोय हा बॉल. आणखी एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या थांबलेली आहे 16 धावांवर. सोळा रन 4 फलंदाज बाद. विराट सेना कमी गतीने टाकलेला ऑफ कटर. आणखी एक डॉट बॉल येतो आहे. आणखी एक निर्धाव बॉल. हा चला सामन्याकडे या. चला अतुल शेळके, ए अंपायर, चला काय कर की. ओके. तर धावसंख्या धावफलकावरती 4 षटक समाप्त, 20 धावा, 20 रन. सन्माननीय आमदार साहेब आणि आदरणीय वस्ताद या सामन्याचा आनंद घेत आहेत. असं राजकीय व्यक्तिमत्व खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळते. आदरणीय आमदार साहेब या सामन्याचा अगदी मागच्या 4 तासाहून अधिक वेळ त्यांनी मैदानावर घालवलाय आणि नुसते एका जाग्यावर बसून सामने बघतायत मध्यरात्रीपर्यंत. असे राजकीय व्यक्ती, असे समाजकारणी तुम्हाला शोधून सापडणार नाहीत. 4 षटक समाप्त झाले. धावसंख्या 20, 4 फलंदाज बाद. सन्माननीय शांभाऊ कदम यांचा संघ चांगल्या परिस्थितीत दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला राहुल भाऊ घुगे यांचा संघ विराट सेना सध्या दबावात आहे. परंतु दोन्ही एकाच नाण्याची 2 बाजू असे हे संघ पाहायला मिळत आहेत. 20 ला 4 टीम विराट सेना. अमरीश बॉलिंग साठी आलाय. पहिला बॉल अमरेशने कमी गतीने टाकला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलने सुरुवात. बघा, जेव्हा धीरज भोईर नव्हता, त्याचबरोबर गोलंदाज आशिष मेहरोल नव्हता, तेव्हा अमरेशने नव्या बॉलने जबाबदारी स्वीकारली होती. आता हे दोन्ही सिनियर गोलंदाज आलेत, तर अमरेशला स्लो ओव्हर मध्ये गोलंदाजी करतायत कर्णधार ओमी. कमी गतीने टाकलेला बॉल कट केलाय. चांगला फटका. बॉल कॅप मध्ये पाठवत असताना चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये.
तोपर्यंत आणखी काही धावा जोडल्या जातील. 2 बॉल झालेत आतापर्यंत या षटकामधले. धावसंख्या होते आहे 22 रन. 21 धावा 21. 4 फलंदाज बाद. 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंग एंडला अभि पवार. विजय आणि पराभव ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. तुम्ही लढता कसं याला खूप महत्व आहे. ऑप्टमच्या बाहेर टाकला होता हा बॉल. ओपनचा आपल्या अंदाजात सोन्या बापू व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या होते 22 रन. बावीस धावा धावफलकावर. 4.2. आणखी एक चांगला वाईड यॉर्कर पेश केलाय. अक्षरशः चांगली गोलंदाजी, बॉक्स गोलंदाजी ज्याला म्हणतात. वाईड यॉर्कर वेगाने टाकत असताना आमरेश, आणि आमरेश जितका जुन्या बॉलने प्रभावी दिसतोय तितका तो नव्या बॉलने इफेक्टिव्ह नव्हता. आज जुना बॉल आमरेशने खूप चांगल्या प्रकारे हाताळलाय प्रत्येक मॅच मध्ये. समोर खेळलाय, कनेक्शन चांगला आहे. बॉटम हँडचा वापरही केलाय आणि बॉल लॉंग ऑफच्या मधोमध बॉल सीमा पार पाठवलाय. षटकार येतोय अभि पवारच्या बॅट मधून. हा पॉवरफुल फटका, शिवछत्रपती चषक षटकार. चांगली बॅटिंग करतोय आता पवार. पवारच्या बॅट मधून हा आसमानी टोला समोर खेळला होता. षटकार या बॉलवर. धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे सरसावते आहे 28 रन 28. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत 707 चौकार तर 404 षटकार लगतले होते. 707 षटकार लगावले गेले तर 404 षटकार लगावले गेले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅटच्या आतली कडा, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. 1 रन तर मिळेल. थोडीशी मिसफील होते क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 29 रन. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधला आमरेशच्या, आणि कदाचित आमरेशचं हे या स्पर्धेतलं शेवटचं षटकही असू शकते. 29 धावा धावफलकावर. अंतिम मॅच पाहतात आपण. अंतिम सामना याच देही याची डोळा मध्यरात्रीमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक या 5व्या षटकामधला. कमी गतीने टाकलेला बॉल समोर खेळला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. चांगला रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, आणि रनआउटच्या स्वरूपात आणखी एक बॅटर बाद होतील. स्ट्रायकिंग एंडला आतिश दारेकर. 5 षटकांचा खेळ समाप्त होईल. तर धावसंख्या होते आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, 5 फलंदाज बाद. आमरेशच्या मागच्या षटकात एकूण आल्या 10 धावा. अखेरचं षटक शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना, अंतिम मॅच. आणि या अखेरच्या षटकात बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा शांभव कदम यांचा आवडता गोलंदाज रवी बुंबक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. या स्पर्धेत अखेरचं षटक पहिल्या डावामधलं. पहिला बॉल वेगाने टाकलाय रवी बुंबक. वर्तक एक्सप्रेस. निर्धाव बॉलने षटकाची सुरुवात. 30 धावा, 30 रन, लॉस ऑफ 5 विकेट. सन्माननीय शांभव कदम, आमचे मार्गदर्शक मोठे बंधू, यांचा हा संघ. दुसऱ्या बाजूला सन्माननीय राहुल भाऊ घुगे यांचा संघ पाहायला मिळतोय. विराट सेना, देवांश अँड पुष्कर 11 सध्या चांगल्या परिस्थितीत हा संघ पाहायला मिळतो आहे. 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर आणखी एक समोर मारलाय फटका. बॅट ताणून मारली आहे, परंतु क्षेत्ररक्षक होता बॉलच्या खाली. झेल पकडला जातोय आणि फलंदाज आतिशचा खेळ समाप्त होतोय. आणखी एक बॅटर बाद होईल. आणखी एक विकेट एक्सचेंज. रिप्ले मेगा स्क्रीनवर
इनसाइड आउटचा प्रयत्न होता, खूप वेळापर्यंत बॉल हवेमध्ये आणि 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरही गेला नाही हा बॉल. चांगला झेल वर्तक एक्सप्रेस रवी बुंबकला यश मिळते आहे. 30 धावांवर हा 6वा धक्का लागतोय. त्यांच्या नेतृत्वामध्ये स्पर्धा पार पडते आहे. सन्माननीय आमदार आदरणीय संतोषरावजी बांगर साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू अमोल साळवे या स्पर्धेचा लीडिंग रन स्कोरर. सध्या स्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आर्यन मेश्राम, तिसऱ्या क्रमांकावर ओमकार केनी. ओमीला चान्स आहे धावा मध्ये टॉप करण्याचा. अप्परकटचा प्रयत्न ऑप्टमच्या खूप बाहेर टाकलाय. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॉलिंग मध्ये नितीन मुंडे प्रथम क्रमांकावर आहेत. 5 मॅच मध्ये 10 विकेट. दुसऱ्या क्रमांकावर संतोष चव्हाण, तिसऱ्या क्रमांकावर शेख अल्ताफ होते. म्हणजे नितीन मुंडे जे या मॅच मध्ये या मॅचच्या आधीच्या सामन्यात खेळले. खोदून काढलाय हेलिकॉप्टर पद्धतीने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. धाव संख्या 32 रन, 32, लॉस ऑफ 6 विकेट. 5.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 ला 6. चांगली गोलंदाजी या षटकात रवी करतोय. उचलून मारलाय हवेत, अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळलाय. बॉल चाललाय आता वाईट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रवीच्या बॉलवर केलाय प्रहार. किरण डाहक यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार. किरणच्या बॅट मधून रन येत आहेत. षटकाराने खातं उघडले किरणने. 6 रनांनी खातं उघडत असताना मानाचा शिवछत्रपती चषक षटकार येतोय. इनसाइड आउट ऑन दी अप खेळत असताना यावेळी आडव्या बॅटने पुल केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक कॅच जज करतायत. ओ झेल सुटतोय. कदाचित विशाल शहा त्या ठिकाणी उपस्थित होते. विशालकडनं हा झेल सुटतोय. संघ सहकारी थोडेसे नाराज होते. परिस्थिती खराब असली की अशा गोष्टी घडतात. सध्या रवी बुमकचा फॉर्म चिंतेचा विषय आहे आणि रवीच्या षटकात जी येणारी विकेट होती ती सुद्धा हाताला लागली नाही रवीच्या. वेळ खराब असली माणसाची की भरपूर काही गोष्टी विरोधात घडतात मित्र. पण तो अशा वेळी खचून जायचं नसतं. वेगवान बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटचा चान्स आहे आणि रनआउटच्या स्वरूपात राजेश सोटे बाद होईल. धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर हा वैध बॉल ठरवलाय तर 6 षटक समाप्त होतील. तर 6 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 39, 39. 7 फलंदाज बाद. 40 धावांचं लक्ष आहे. 36 बॉल मध्ये 40 रन करायचे आहेत. या लढतीमध्ये टीम देवांश आणि पुष्कर संघाला विराट सेना संघाचं हे लक्ष 40 रनचं टार्गेट. सामन्यामध्ये अंतिम मॅच मध्ये वन साइडेड खेळ केला आतापर्यंत देवांश आणि पुष्कर टीमने. या संपूर्ण स्पर्धेत सन्माननीय शांभव कदम यांचा हा संघ, जे मोठे बंधू सन्माननीय शांभव कदम यांनी हा संघ या ठिकाणी पाचारण केला आणि खूप चांगली धमाल कामगिरी या टीमने केली. दुसऱ्या बाजूला सन्माननीय राहुल भाऊ घुगे यांचा हा संघ अंतिम मॅच मध्ये खेळतोय. हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्याचबरोबर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आणि दमदार आमदार आदरणीय संतोषरावजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय वस्ताद आदरणीय श्रीरामदादा बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित आपण पाहतात मानाचा शिवछत्रपती चषक या स्पर्धेचा अंतिम सामना. लीडिंग रन स्कोरर या स्पर्धेचे अमोल साळवे 6 इनिंग 178 धावा. आर्यन मेश्राम 4 इनिंग 149 धावा. ओमकार केनी 127 धावा. नक्कीच उमेदा चान्स आहे, तो जास्त धावा त्याला काढाव्या लागतील.
तर बॉलिंगचा विचार केला तर नितीन मुंडे 5 इनिंग 10 विकेट, संतोष चव्हाण 5 इनिंग 9 विकेट, शेख अल्ताफ 5 इनिंग 9 विकेट, श्याम त्रिंबाके 4 इनिंग 7 विकेट. त्यानंतर बाकी खेळाडू रेस मध्येच नव्हते, म्हणजे नितीन मुंडे आणि संतोष चव्हाण या सर्व खेळाडूंचाच प्रवास तर थांबलाय या स्पर्धेमध्ये. फिल्डिंग मधले डिसमिसल सचिन डायमंड 10 कॅचेस 10 डिसमिसल. सर्वाधिक चौकार अमोल साळवे यांच्या बॅटमधून 15, सर्वाधिक षटकार आर्यन मेश्रामच्या बॅटमधून आहेत 15. जॉईंट मध्ये अमोल साळवे सुद्धा आहेत 15 षटकार. तर दुसऱ्या डावाची सुरुवात. ओमी केनी पहिला बॉल फ्रंट फुटवर एक चांगला कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउट खेळत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पाडलाय ओमी केनीने. सुरुवात या सामन्याची दमदार केली आहे. ओमी चौकाराने खातं उघडतोय. ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा. फ्रंट फुटवर जात असताना प्रॉपर क्रिकेटिंग फटका. बॉलचा फेस ओपन करत हा चौकार अर्जित केलाय, प्राप्त केलाय. राजेश सोटे समोर फलंदाज ओमी केनीने. चार धावा धाव फलकावर, बिनगडी बाद. ओमी केनी चौकाराने खातं उघडतो या खेळाडू. ऑन साइडला गुडघा टेकवत स्लॉक स्वीप लगावलाय. अगदी युवराज सिंग स्टाईलने बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर. ओमी केनी ट्रेडमार्क षटकार. ओमकार केनी. ओमकारने प्रहार केला या बॉलवर. स्लॉक स्वीप लगवत असताना प्रॉपर बॉडी वेट बॉडी लाईन मध्ये आणत असताना सर्जिकल स्ट्राईक केली ओमी केनीने. प्रचंड फॉर्म मध्ये सध्या हा खेळाडू. या खेळाडूला रोखणं हे भल्या भल्या टीमला सध्या जमत नाहीये आणि तोच फॉर्म दाखवत असताना ओमी. धावसंख्या पोहोचली 10 धावा. धावफलकावर एक षटकार एक चौकार. राजेश सोटे सारख्या बॉलर आक्रमण. आता रिव्हर्सचा प्रयत्न होता, बिलकुल बॅटवर पाहिजे तसा आला नाहीये हा बॉल. डॉट बॉल येतो आहे. राजेश सोरटे सारखा एक अनुभवी गोलंदाज, ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे व्हेरिएशन चांगला आहे, त्या गोलंदाजासमोर हल्ला चढवत असताना बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने खेळतो ओमी. कर्णधार आहे,
आणि कर्णधार पदाला साजेसा खेळ त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत घेतलाय. त्याने डिसिजन सुद्धा चांगले घेतले, निर्णय सुद्धा चांगले घेतले. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिजे तितका चांगला पॅटवर चढला नाहीये. बॉल कॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल, डीप मिसफील्ड होते आहे डीप मिड विकेटला. एक तर आहे, दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न चालवलेला बॅटरनी आणि 2 धावा मिळतील सहजतेने. 3 धावा मिळतील. 3 धावा आल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पप्पू तोडकर सिनियर पार्टनर या जर जोडीचा विचार केला तर ओमिकेनी एक युवा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला आता पप्पू पहिला बॉल फेस करतील. धावसंख्या 13 वर. MS स्पोर्ट लाईव्ह या युट्यूब आयडीच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षक आणि मैदानावर जे काही राहिलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी आर्जवून स्वागत करतोय या अंतिम मॅच मध्ये. मान्यवर अजूनही या सामन्याचा आनंद घेत आहेत. आदरणीय आमदार संतोषरावजी बांगर साहेब, आदरणीय वस्ताद आदरणीय श्रीरामदादा बांगर साहेब, सन्माननीय श्यामभाऊ कदम उपस्थित आहेत. अजिंक्य दादा नागरे उपस्थित आहेत. इनसाइड आउट खेळा. आणखी एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने. आणखी एक चौकार. कमाल बॅटिंग करतायत हे दोन्ही खेळाडू. आज तारे आहेत, आज सितारे आहेत, आज कमाल आहे, आज धमाल आहे, आज धडाका आहे आणि आज धूमधडाका आहे. धूमधडाका झालाय आज या हिंगोली शहरामध्ये भव्य दिव्य आयोजनाच्या माध्यमातून. धावसंख्या 17. एक षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. एक मजबूत सुरुवात केली आहे. भूषण गोळे काहीशी चर्चा करतोय राजेश सोटे समवेत. ठीक आहे, मिड नाईट हो गई है, असे काही चर्चा रंगल्या असतील. कारण रिक्वायर्ड रन रेट 4.60 चा लागतो या ठिकाणाहून. भूषण गोळे आज याही खेळाडूने चांगला खेळ दाखवला, चांगली गोलंदाजी केली. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला बॉल पेश केलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 17 रन. भूषण गोळे यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अपील होते आहे भूषण गोळेकडून. लाऊड अपील झाली. सतरा धावांवर हा पहिला धक्का लागतो आहे. टीम देवांश अँड पुष्कर क्रिकेट संघ या टीमला ओमिकेनी कर्णधार, ओमिकेनीच्या रूपाने
17 ला 1. देवांश अँड पुष्कर क्रिकेट क्लब. अंतिम सामना. विशाल शहा बॅटिंग साठी आले आहेत, नवीन फलंदाज. स्वीप मारलाय, जाणीवपूर्वक हवेतही खेळलाय, गॅप शोधलाय आणि डीप स्क्वेअर लेगला बॉल चालला आता सरळ जमिनीला आग लावणारा हा चौकार. विशाल शहाने चौकाराच्या मदतीने खातं उघडलंय. अग्रेसिव्ह माइंडसेटने खेळतो नेहमीच हा खेळाडू. बॉल झाले 3 या षटकामध्ये. चौकार येतोय. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 21-21. लॉस ऑफ 1 विकेट. सोन्या बापूला आज पाहिजे तितकं मनोरंजन करता आलं नाही, याचं नक्कीच त्यांनाही खेद आहे. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहेत. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 1च रन मिळेल. या बॉलवर पप्पू तोडकर आता स्ट्रायकिंग एंडला असतील. धावसंख्या 1 रनच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 22 वर. 22 रन. 22 ला 1. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी 4.15 लागतोय. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे बघा. अंतिम मॅच आहे मध्यरात्रीमध्ये. पप्पू तोडकर आता हवेत खेळलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. पप्पू तोडकरचा स्पेशल फटका. हे काम पप्पूच करू शकतो. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले. बॅकफुट वरून हा फटका खेळत असताना खूप वेळापर्यंत बॉल हवेत स्थिरावला. त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचा खूप चांगला अटेम्प्ट. तर 2 षटक समाप्त होतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 रन. 24. 24 ला 1. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या रिक्वायर्ड रन रेट 4 या ठिकाणून लागतो आहे. म्हणजे 40 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये. आता 16 रन करायच्या. 4 ची सरासरी गाठायची आहे. कृष्णा गवळी येतोय बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. कृष्णाने एका सामन्यात आज लवली खेळ केला. गवळीने पहिला बॉल मागे खेळायचा होता. दिल स्कूपचा प्रयत्न, पल्लू स्कूप लगवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात. विशाल शहा इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक खूप चांगले खेळतो हा खेळाडू आणि ताकदीने सुद्धा खेळतोच. पायावरचा बॉल. मनगटाच्या साह्याने फक्त दिशा दिली आहे या बॉलला. त्याला माहिती आहे की सध्या वेळेची गरज काय आहे. 1 रन सहजतेने घेईल. स्ट्राईक रोटेट होते आहे. आता पप्पू तोडकर स्ट्रायकिंग एंडला. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 25 वर. 25 रन. कृष्णा गवळी आज संपूर्ण दिवसात चर्चेत राहिला. चांगली कॅप्टन्सी त्याची राहिली. रिव्हर्सचा प्रयत्न. वेगाने टाकला होता हा बॉल. पायामधून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. नाराज आहेत पप्पू स्वतःवर, कारण ज्या प्रकारे हा बॉल वेगाने टाकला होता. बॅट समोरून निघून गेलाय विकेट किपरच्या हातात. धावसंख्या 25. 15 रन करायचे अजून. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. ओ चांगला स्टॉप, चांगला अटेम्प्ट. तोपर्यंत आणखी काही धावा, 2 धावा मिळतील या बॉलवर. या 2 रनच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 27-27. 27 धावा. 13 धावांची गरज आहे. 13 धावा करायचे या ठिकाणी. कमी गतीने टाकलाय हा बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल डॉट येतो आहे. 13 रनची गरज. अजून 19 बॉलचा खेळ शिल्लक. कृष्णा गवळी मैदानाच्या आतमध्ये थोडस खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळते आहे सध्या तरी. रिव्हर्स खेळ आहे. कनेक्शन चांगला आहे आणि बॉल आता चालला आहे.
भरपूर वेगाने बॉर्डरलाईनच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोन 2 धावा. धन्यवाद. 2D धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 29 रन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 रनची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक या अंतिम सामन्यात. अंतिम मॅच मध्ये आता 18 बॉल मध्ये 11 रनची गरज. स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बांगर साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना सन्माननीय रामभाऊ कदम ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे ते सुद्धा मंचावर आनंद घेत आहेत. बघा, आपल्या माणसांसाठी स्वतःला झोकून देणे, आपल्या माणसासाठी इतका वेळ देणे हा तोच माणूस करू शकतो जो खरं प्रेम आपल्या माणसांवर करतो. ज्या माणसाकडे 24 तासातून फॅमिलीसाठी सुद्धा वेळ नाही, तो माणूस आपल्या एका मित्रासाठी आज मैदानावर मागच्या 4.5 तासापासून 4.5 घंट्यांपासून बसला आहे. सन्माननीय लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय संतोषरावजी बांगर साहेब आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अगदी बाजूला रात्रीचे 3 वाजतायत आणि 3:30 वाजतायत. सन्माननीय रामभाऊ कदम ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. मानाचा शिवछत्रपती चषक अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. एकोणतीस धावा धावफलकावर 29. मागे खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आणि बॉल चाललाय आता भरपूर वेगाने. बॉर्डरलाईनच्या पलीकडे चौकार येतो आहे. या स्पर्धेच्या ह्या लखलखत्या ट्रॉफ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा, त्यानंतर दुसरं पारितोषिक सिंहासनावर विराजमान हा पुतळा, त्यानंतर तिसरं पारितोषिक सिंहासनावर विराजमान हा पुतळा आणि चतुर्थ पारितोषिक लीडिंग एज. बॉल हवेत आहे. कनेक्शन कसं आहे, परंतु फिल्डर थोडेसे कॅच मिसजज करताना पाहायला मिळाले. एकच रन या बॉलवर मिळेल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 34. या स्पर्धेच्या ह्या विजयी संघाला देण्यात येणारी आकर्षक ट्रॉफ्या. बॅकफुटवरून कट केलाय पप्पूने, जणू काही चापूक चालवलंय या बॉलवर आणि बॉल चाललाय आता भरपूर वेगाने बॉर्डरलाईनच्या दिशेने. सीमा पार, चौकार. धावसंख्या 38. आता फक्त 2 धावांची गरज आहे. सन्माननीय श्यामभाऊ कदम आमचे मार्गदर्शक बंधू यांचा संघ विजयाच्या उंबरट्यावर. देवांश अँड पुष्कर 11 क्रिकेट संघ, ठाणे संघ, मॅनेजर रोहित यांची भरपूर मेहनत या टीमला बांधणी करण्यासाठी. हा डॉट बॉल येतो आहे, निर्धाव बॉल येते म्हणजे आणखी प्रतीक्षा करावी लागेल थोडीशी. एक युवा मॅनेजर जो छाप टाकलोय आपली टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामध्ये. आज त्यांचा संघ अंतिम मॅच मध्ये विजयाच्या उंबरट्यावर. ऑन साइडला जात दिशा दिली आहे या बॉलला पप्पू यांनी आणि तोपर्यंत एक धाव या बॉलवर प्राप्त होईल आणि या एका धावेच्या मदतीने एका धावेची गरज आहे अजून. तर आता याच बरोबर हा सामना जिंकला आहे टीम देवांश आणि पुष्कर क्रिकेट संघाने. सन्माननीय श्यामभाऊ कदम यांचा संघ विजेता होतो आहे, तर उपविजेता या स्पर्धेचा सन्माननीय राहुल घोगे यांचा विराट सेना हा संघ या स्पर्धेचा उपविजेता असेल. दोन्ही टीम खूप चांगल्या खेळल्या, परंतु या स्पर्धेमध्ये सन्माननीय श्यामभाऊ कदम यांच्या टीमने अक्षरशः खूप वन साइडेड खेळ करत असताना इस बार ट्रॉफी उठाने की बारी आहे असं सांगत विजयाच्या उंबरट्यावर आहेत. या स्पर्धेतील ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली सन्माननीय रामभाऊ कदम
आणि त्यांच्या अगदी बाजूला कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार संतोषरावजी बांगर साहेब. थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळ्याला आता सुरुवात होईल. तर चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमधलं दिल्या जाते आहे. ज्या संघाने खूप चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेत चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी आहे टीम हुरेन सीसी सिल्लोड संभाजीनगर. एक हुरेन सीसी संघ कृपया पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी यायचा आहे. या सर्व टीमने यायचंय. या स्पर्धेचं चतुर्थ पारितोषिक 51,000 रुपये लक्ष्मणरावजी तात्या पाटील तात्यासाहेब पाटील यांच्या वतीने. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची ही आकर्षक मूर्ती सन्माननीय कार्यसम्राट आमदार आदरणीय संतोषरावजी बांगर साहेब, आदरणीय रामभाऊ कदम, शामभाऊ कदम, आदरणीय हुरेन क्रिकेट क्लब सिल्लोड संभाजीनगर. एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया हुरेन सीसी सिल्लोड संभाजीनगर टीम साठी. अभिनंदन, खूप चांगला खेळ राहिला या टीमचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर तृतीय पारितोषिक या स्पर्धेमधलं 1,00,000 रुपये स्पॉन्सर केला आहे सन्माननीय मयूर भैया कयाल शासकीय कंत्राटदार हिंगोली यांच्याकडून. आणि तृतीय पारितोषिकाचा मानकरी आहे तृतीय पारितोषिकाचा मानकरी शिवांश 11 घनसावंगी जालना. कर्णधार अमोल साळवे यांचा हा संघ. चला शिवांश 11 छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर विराजमान ही आकर्षक मूर्ती देऊन आणि त्याचबरोबर 1,00,000 रुपयांचं चेक देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते आहे शिवांश 11 घनसावंगी जालना या टीमला. त्यानंतर या स्पर्धेतलं द्वितीय पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर केलं आहे फकीरारावजी मुंडे साहेब सन्माननीय सभापती हिंगोली. 1,51,000 रुपये द्वितीय पारितोषिकाचा मानकरी विराज सेना अंबाजोगाई सन्माननीय राहुल भैया घुगे यांचा टीम. जोरदार टाळ्यांचा गजर करूया टीम तुळजापूर या टीम साठी. कर्णधार कृष्णा यांच्या नेतृत्वामध्ये आणि सन्माननीय राहुल भैया घुगे यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी दाखल झाला होता आणि खूप दर्जेदार खेळ केला या टीमने. अभिनंदन. टीम
विराट सेना आणि त्यानंतर या स्पर्धेचा विजेता संघ लेट आले पण थेट गेले आणि विजय घेऊनच आता ते मैदानाच्या बाहेर आलेत. या स्पर्धेचा विजेता संघ रोख रक्कम संतोषरावजी बांगर साहेब यांच्या माध्यमातून 2 लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती सन्माननीय श्यामभाऊ कदम युवा नेते युवा सेना आमचे मार्गदर्शक बंधू यांचा हा संघ आहे आणि विजयी टीम आहे टीम पुष्कर अँड देवांश 11 टीम साठी जोरदार टाळ्यांचा गजर करूयात आपण सर्वजण. सन्माननीय श्यामभाऊ कदम आमचे मोठे बंधू यांचा हा संघ आणि दर्जेदार विजय नोंदवला या टीमने. तरी तर धन्यवाद साहेब. आपण मागच्या 5 घंट्यांपासून मैदान एक वेळ साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. गेल्या मागच्या 5 तासांपासून साहेब मैदानावर क्रिकेटचा आनंद लुटत होते. पुन्हा एक वेळ सन्माननीय रामभाऊ कदम, सन्माननीय कार्यसम्राट आमदार आदरणीय संतोषरावजी बांगर साहेब, वस्ताद आदरणीय श्रीरामदादा बांगर साहेब, सर्व मान्यवर मंडळीच या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभारी आहोत. जे संपूर्ण संघ या स्पर्धेत त्या सर्वांचं सुद्धा आभार. जय श्रीराम. धन्यवाद आणि आमदार साहेब दिला या स्पर्धेसाठी.